हाय फ्रेंड्स, मी ऋतुजा. तुम्हा सगळ्यांचं महाराष्ट्र वनमध्ये खूप खूप स्वागत. कुणी घर देतं का घर असं म्हणत प्रत्येकाच्या घरोघरी पोचलेले एक अभिनयाचं तुफान म्हणजेच नन अदर दॅन नाना पाटेकर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र वनमध्ये. थँक्यू. मी मुद्दाहून ॲक्च्युली नटसम्राट ह्याच्या डायलॉगपासून सुरुवात केली, कारण नटसम्राट जानेवारी 2016मध्ये रिलीज झालं. त्यानंतर आता एक वर्षभराच्या गॅपनंतर तुम्ही वेडिंग ॲनिव्हर्सरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर हा जो गॅप होता तो ठरवून घेतलेला होता का कसं? नाही काय होतं की काही फिल्म त्यांच्या त्या कधी मी एकदा फिल्म शूटिंग संपलं, डबिंग संपलं की मग ती फिल्म रिलीज करतायत की घरी बघतायत की त्यांनी डब्यात बंद करून ठेवली, याच्याकडे माझं लक्ष नसतं. माझा त्याच्यातला इंटरेस्ट संपलेला असतो डबिंगनंतर. मी कधीच प्रमोशनला जात नाही फिल्मच्या. मला कंटाळा येतो आणि ही फिल्म छान आहे, बघा, वेगळं आहे, अमुक आहे तमुक आहे, हे मला कंटाळा. म्हणजे बघतील की लोक, त्यांना जर त्याची क्युरियासिटी असेल काय आहे फिल्म ते वाटतं ना की आपण ही बघावी, बघतील. चांगली वाटली तर मित्रांना सांगतील चांगली आहे, आणि वाईट असेल तर वाईट सांगतील. मी हे प्रमोशनच्या निमित्तानं इथे येतो, त्याचं कारण की मला ह्या कॅमेऱ्याशी बोलता येतं, प्रेक्षकांना मला सांगता येतं की या क्षणाला माझ्या डोक्यात काय चाललेलं आहे, नामच्या माध्यमातून आम्ही आता कुठे आहोत, यावर्षीचे कार्यक्रम काय आहेत. तर हे निमित्त असतं सिनेमा, त्याच्यासाठी मी आलो. म्हणजे मी सकाळी 10 वाजल्यापासून बोलतो आहे, आता किती 7:15 झाले, 7.25 तास झाले, पण मी थकायला होत नाही. त्याचं कारण जी आतली घुसमट होती ती मी इतक्या सगळ्यांशी बोलत असताना ती सगळी निघाली, बोललो मी, त्यामुळे मी निवांत होतो. तर ते कारण आहे. त्यामुळे फिल्म रिलीज होण्याला वर्ष लागलं, त्याचं कारण त्यांना ते आता वाटली रिलीज करावी, त्यामुळे ते करतायत. शूटिंग अजून एक 4-5 महिन्यापूर्वी संपलं होतं, पण एक काहीतरी वेगळंच कथानक होतं म्हणून आम्ही केली ती. मला आवडलं काय त्यातलं, तर त्यातलं वेगळेपण आवडलं. आणि आता ती पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आता बघा, तुम्ही ठरवायचं ते, कारण ही तद्दन जी कमर्शियल फिल्म असते तशी नाही आहे ती. ही एक वेगळ्या पद्धतीनं केलेली फिल्म आहे. मग प्रेक्षक काय ठरवायचं ते ठरवतील, चालेल नाही चालेल, पण ती होण्याची जी प्रोसेस आहे ती माझी असते, आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळाला. आणि मग त्यात पैसे किती मिळाले ह्याच्यापेक्षा तो आनंद मला वेगळेपणाचा मिळतो का. नटसम्राट केल्यानंतर आपण काय करावं असं माझ्या कधी डोक्यात येत नाही, कारण तुमचं यश आणि अपयश ज्या दिवशी तुम्ही विसरायला शिकाल त्या दिवशी मग तुम्हाला पुढे जाता येतं. नाही तर दोनही बाधक आहेत. यशामध्ये गुरफटलात तरी गोंधळ आहे, अपयशामध्ये गुरफटलात तरी गोंधळ आहे. त्याच्यापेक्षा ते माझं नव्हतंच, ते संपलं. आणि मी एकटा त्याला जबाबदार नसतोच ना, कितीतरी लोक असतात. त्यामुळे मी त्याचं एकट्याने श्रेय घेणं, यशाचं किंवा अपयशाचं कुठलंही, काही गरजेचं नाही आहे. ते सोडायचं, एक स्टेशन गेलं, पुढचं कुठं जायचं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि माझी ही जी गाडी आहे ती कुठं थांबणार आहे तीही मला माहिती नाही आहे. फक्त एकच आहे, जे सरलेलं आहे ते सरलेलं आहे. पुन्हा खिडकीतून डोकं काढून मागे बघत बसायचं ते मला जमत नाही. अशी फुल फ्लेश कमर्शियल सिनेमा नाही, हा ऑफबीट आहे. आणि तुम्ही आम्हाला दोन्ही प्रकारच्या सिनेमामध्ये दिसला आहात. याआधीही जो तुम्ही भूमिका करता, एका लेखकाची भूमिका करता ह्या सिनेमामध्ये, याआधी तुम्हाला ह्या अशा प्रकारचा सिनेमा म्हणजे तुम्ही परिंदा असू दे किंवा अग्निशिखा असू दे, ही भूमिका तुम्ही करताना आम्ही बघितलं आहे तुम्हाला. तर ह्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी तुला म्हटलं ना की त्याच्यातले संवाद जे आहेत ते अतिशय अशा मुक्ता छंदाच्या पद्धतीचे. आणि थिएटरमध्ये काम केल्यामुळे कसं होतं की आपल्याला मोठमोठे सीन्स असतात ते करायला मजा येते. पल्लेदार वाक्य वगैरे असं नाही, पण दा द द दा दी दा द दा दा दार द दा दी दारा तड त त ता 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 ता, असा जो एक रिदम असतो, त्या रिदममधली जी असतात मुक्ता छंदातली, ती फार गंमत येते करायला. तर त्यामुळे मग ते कभी कभार पूछती है, कभी कभार मिलती है, पूछती है कैसे हो, मैं कहता हूँ अच्छा हूँ, सुबह होती है, शाम होती है, रात होती है, मैं अच्छा हूँ, पूछती है मेरी याद आती है, मैं कहता हूँ नहीं, मैं तुम्हें रोज़ भूलता हूँ, कहती है जैसे थे वैसे ही हो, मैं कहता हूँ सभी तो वैसा ही है, सुबह शाम रात. सिर्फ उस वक्त वो बात अच्छी नहीं लगती. सुबह को शाम अच्छी लगती है, शाम को रात अच्छी. वो चुप मैं चुप, उसे जाना होता है, वो चली जाती है, फिर सुबह होती है, शाम होती है, रात होती है. अशा पद्धतीचं ते बोलताना आठवावं लागत नाही.
तसं सहज येतं आणि मग त्या प्रकारच्या त्या प्रसंगाशी ते इतकं छान संलग्न आणि सुसंगत असतं आणि ते गंमत वाटतं. मग आपण कुठेतरी असे बरं वाटतं. तर मला ते बरं वाटलं म्हणून मी ही फिल्म केली आणि ते कॅरेक्टर जे आहे ते असं त्याच्याबद्दल आपण भाकीत नाही करू शकत. आता हा असाच वागेल, अनप्रेडिक्टेबल आहे तो, सतत काहीतरी. आता वाटतो की अरे असं, आता असं वाटतो, मग आता वाटतो हा नाही आहे, पण ह्याचं वय इतकं आहे, ती तरुण आहे, हा प्रियकर नाही आहे, नाही शक्य नाही, मग नवरा नाही आहे, मग अमुक नाही, तमुक आहे, मग असं कसं झालं. मध्येच तो टिप्पणी करतो, मग तेच अंतर्मुख होतो, मध्येच कुठेतरी अटल बिहारी वाजपेयींच्या काहीतरी कवितांचे रेफरन्सेस देतो, मध्येच फिजिकल होऊन तो लढाई करायला लागतो, मारामारी ज्यावेळी त्यावेळी अरे बापरे आता ह्याचं काय होणार, कारण तो आहे तसा फ्रेल आहे आणि त्याच्यासमोर जे गुंड असे आहेत म्हणजे तो कसा त्यांच्याशी आता हे करेल. तर ते गमतीदार आहे सगळाच प्रकार. तुम्ही ह्या सिनेमाच्या निमित्ताने माही गिल यांच्याबरोबर काम करताय आणि तसं तुम्ही बोललात की ह्या कॅरेक्टरला असे वेगवेगळे शेड्स आहेत आणि एक रोमॅन्टिक शेडसुद्धा आहे ह्याला, जसं तुम्ही आता तुमच्या ह्याच्यावरून तुम्ही कळलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं असतं की आपण तू किती वर्ष मुंबईत राहतेस? लहानपणापासून. बरं, असा कुठला दिवस तुला आठवतो की तू स्वतःशी बोलली आहेस की तू काल किंवा परवा किंवा महिना किंवा 2 महिने किंवा 4 महिने की एकटीच बसली आहेस आणि स्वतःशी बोलते आहेस की चांगलं वाईट, मी काय करते, कुठे चालले आहे, माझं काय आहे आयुष्य, माझं मी कसं आखते, मी कोणाशी अशी वागली, ते चूक वागले, असा तुझा संवाद स्वतःशी होतो का? तर असा संवाद आपण विसरलो आहे, कारण ह्या सगळ्या आजूबाजूच्या धबडग्यामध्ये आपल्याला वेळच नाही आहे. आपण आपल्या अतीत म्हणा, माझ्या स्वतःशी, माझ्या विवेकाशी, आतमधल्या माझ्याशी, नानाशी मी बोलतो का? तर मी नाही बोलत. आणि ते बोलायला लागल्यानंतर ते विभ्रम जे आहेत, तर ते विभ्रम इतके विचित्र आहेत की तुम्हाला खऱ्या आणि खोट्यामधली ती जी एक रेषा आहे ती पुसट होऊन जाते आणि मग कधी तुम्ही इकडे, कधी तुम्ही इकडे असे व्हायला लागता आणि तो विभ्रम म्हणजे हा असा चित्रपट आहे तो. आतापर्यंत आम्ही तुम्हाला बऱ्याच भूमिकांमध्ये बघितल्यात वेगवेगळ्या, पण असा एखादा ड्रीम रोल जो तुम्हाला करायला आवडेल किंवा इच्छा आहे करण्याची? मला खूप इच्छा होती की भगतसिंग हा रोल करावा, पण आता माझं ते वय नाही राहिलेलं. पण माझा हिरो जो आहे आयुष्यामध्ये तो भगतसिंग आहे, त्यामुळे मला ते नेहमीच करायला आवडलं असतं. म्हणजे मनोज कुमारांनी केलेलं मला खूप आवडलं, त्यांनी छान केलं होतं आणि त्यातली गाणीही फार सुंदर होती. प्रेम धवन यांचं म्युझिक होतं, इफ आय मिस्टेक नॉट. आणि डायरेक्टर सांगतो मी तुला, लेख टंडन मला वाटतं कदाचित, किंवा प्रेम धवनच, लेख टंडन असणार कदाचित. लेख टंडन त्याचे दिग्दर्शक होते. नंतर आलेले जे 3 भगतसिंग मी पाहिले, पण मला ते त्या भगतसिंग पुढे नाही तेवढे आवडले. मग अजय देवगण होता, बॉबी देओल होता आणि अजून एक कुठलं कोणीतरी केलं होतं, पण ते नाही मला तितकेसे भावले. ऑपोजिट प्रश्न मला विचारायचा आहे की मी नुकतं मेरिल स्ट्रीप यांचा एक इंटरव्ह्यू बघितला होता. त्यात त्यांना सांगितलं की तुम्ही बरेच रोल्स केले आहेत, बरेच वेगवेगळ्या कॅरेक्टर्स प्ले केले आहेत आणि असा एखादा रोल जो तुम्ही ज्याचं खूप कौतुक झालं असेल तुमचं, पण तुम्हाला माहिती आहे की तो अप टू द मार्क नव्हता. तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का? तुम्ही ह्या आधी जे भूमिका केलेल्या आहे ज्या, त्याच्यातलं तुमचं कौतुक झालं आहे खूप त्या भूमिकेबद्दल, पण तुम्हाला स्वतःला असं वाटलेलं की इट वॉज नॉट दॅट गुड? प्रकाश बाबा आमटे आणि नटसम्राट दोन्ही, मला असं वाटतं की मी ते अजून छान काहीतरी करू शकलो असतो. नटसम्राटला मला तेवढा वेळ मिळाला, पण प्रकाश बाबा आमटे करायला मला तेवढा वेळ नाही मिळाला. मला मी आहे त्याच्यापेक्षा अजून एक 8 ते 10 किलो मला वजन कमी करायचं होतं आणि मग मी ते जास्त ते झालं. ते आता प्रकाशला मी खूप 40-45 वर्ष ओळखतो, त्यामुळे कुठेतरी प्रकाश मला माहिती आहे आणि कॉपी करणं हा भाग नव्हताच, फक्त त्याची ॲटिट्यूड घ्यायची होती मला, कारण मी आणि प्रकाश हे दोघं वेगळे दिसतो.
पण मला असं वाटतं की त्याचं कौतुक जरा जास्त झालं. त्याचं कारण प्रकाशने केलेलं काम इतकं मोठं आहे, मंदानी केलेलं काम इतकं मोठं आहे. त्या कामाचं कौतुक आणि त्याच्याबरोबर गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणून माझं झालेलं आहे. पण खरं म्हणजे ते प्रकाश आणि मंदाच्या कामाचं कौतुक आहे, हे मला नंतर लक्षात आलं. त्यामुळे मी ते म्हटलं की नाना जास्त काही भारावून जाऊ नकोस, हे त्यांचं कौतुक आणि त्याचा मला जास्त आनंद आहे. कारण ते काम पोचवणं एवढंच इप्सित होतं. आम्हाला माहिती आहे की तुम्ही सोशली सेन्सिटिव्ह आणि सोशली अवेअर असे कलाकार आहात. आता नुकतंच महापालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि हा जो प्रचार सोहळा म्हणून मी, कारण प्रत्येक राजकारणी येऊन आपले मत आणि लोकांना आवाहन करत होता, मला मत का दिलं पाहिजे. ही सगळी जी पुन्हा एकदा धुळवड वाटली, ती सगळी शिमगा वाटला. तो एकमेकांबद्दल फार वाईट शब्दांचा प्रयोग केले गेले, वाईट पद्धतीनं बोललं गेलं आणि ह्या पातळीवर तो प्रचार गेला नसता तर जास्त बरं वाटलं असतं. तुम्हाला वाटतं का हे हमरी तुमरीचं जे राजकारण सुरू आहे सध्या, तर त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न कुठेतरी दुर्लक्षित राहतात आणि ह्याच्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का? नाही, प्रश्न सुटणार नसतील तर आपण त्यांना पुन्हा जाऊन प्रश्न विचारायला पाहिजेत की बाबा हे असं का? मत दिलं आणि आमची जबाबदारी संपली असं वागून चालणार नाही. यापुढे 5 वर्ष ही मंडळी असे पण जी कोणी येतील, तर त्यांनी जर नाही केलं तर त्यांना जाऊन आपण जथ्याने जाऊन विचारायला पाहिजे. मग त्यावेळी केवळ मी मराठा, मी ब्राह्मण, मी दलित, मी अमुक तसं नाही, किंवा मी मुसलमान, असं सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे जाऊन त्यांना, जोपर्यंत आमची भीती वाटत नाही त्यांना, राज्यकर्त्यांना, तोपर्यंत जे चाललं आहे ते तसंच चालेल. ती भीती, ती जरब, तो धाक वाटायला पाहिजे मतदाराचा, तर काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे. आणि तो धाक बसवणं, जरब बसवणं हे आपली कर्तव्य आहे आपलं. आपण गप्प बसायचं नाही. पण हे इतकं सगळं असूनसुद्धा जे आता प्रचार सोहळ्यामध्ये किंवा सोशल मीडियाचा जो एक भाग आहे, त्याच्यामुळे लोक ह्यावर्षी मुंबईमध्ये सुद्धा की प्रचारची मतदानाची टक्केवारी जी वाढलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? 5% ते वाढलं. 50 होतं, हां, ते 55 झालं. 45 कमी झालं, ह्याच्याबद्दल आपण बोलायला पाहिजे. 100% मतदान व्हायला पाहिजे. कायद्यानं मतदान न करणं हा गुन्हा ठरवला पाहिजे. तुमच्या सगळ्या सुविधा त्या ज्या मिळतात त्या बंद करायला पाहिजे. ही जबाबदारी आहे तुमची देशाच्या प्रती, मत देणं आणि तुमचा नेता निवडणं. दुसरी गोष्ट, सरकारच्या बाजूनं किंवा मी जगभरामध्ये सगळ्यांकडनं, तुम्ही बाकीच्या, आपण इतके पुढारलेले आहोत, हे शोधून काढतो, तामुक शोधून काढतो, असं काहीतरी शोधून काढा टेक्निकली की मला घर बसल्या मतदान करता येईल. म्हणजे मग 100% होईल आणि त्याच्यामध्ये कुठलाही गफला करता येणार नाही. अशा पद्धतीचं ज्या दिवशी शोधून काढतील त्यावेळी आजचं हे 55 होतं ते 100% होईल, 99 होईल, 98 होईल. पण निदान तो 95च्या पुढे आकडा जाईल. तर असं काहीतरी शोधून काढा की घरी बसून, जसं आता आम्ही घरी बसून बँकेचे व्यवहार करू शकतो, तसे पेमेंट आम्ही करू शकतो, तसं मत देऊ शकतो. असं काहीतरी जर तुम्ही केलं, मला वाटतं ही टक्केवारी, कारण ह्या 5% वाढल्याने फार हुरळून जाण्याची काही गरज नाही. आणि ज्या पद्धतीच्या चर्चा चाललेल्या आहेत, प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या बाबतीत जे काही बोलत आहेत, आणि वाईट वाटतं की ह्या स्तराला जाऊ नये अशा पद्धतीचा प्रचार. कालपर्यंत आपण गळ्यात गळे घातलेले होतं, आपण गेल्या पुरक्या हरकत होते त्यावेळी तुम्ही होताय ना वेगळे हरकत नाही, पण एका क्षणी कुठेतरी एकमेकाला आनंदाचे क्षण तुम्ही दिलेले आहेत. आज वेगळं होताना शिव्या कशाला देतो आहे, किंवा वेगळं झाल्यानंतर तू कसा वाईट आहेस आणि मी कसा वाईट आहे, चांगला आहे, असं बोलण्याची गरज नाही आहे प्रत्येकाने. कारण मग सगळ्याच नात्याला तुम्ही शिव्या देता, तसं बरं नाही आहे, मला नाही आवडत. मला असं वाटतं की त्याची एक पातळी कुठेतरी आपण ती सांभाळली पाहिजे. मी खूप शिव्या देतो मला मी ज्यावेळी हा कॅमेरा आहे किंवा काय, आता नाम फाउंडेशन सुरू झाल्यापासून मी तुला खरं सांगतो माझ्यामध्ये खूप बदल व्हायला लागला. मी खूप अतिशय मी अजून निर्भीडपणे मी सगळं बोलायला लागलो. मला हे पटत नाही बरं का. आता आमचे फडणवीस जे आहेत, हे फडणवीस हा माझा अतिशय छान, मला आवडता माणूस आहे माझा तो. म्हणजे मुख्यमंत्री आहेत पण मी एरवी त्यांना नावानं हाक मारतो, पण त्यांच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे. तर त्यांनी असे शब्द नाही वापरायचे, त्यांनी नाही त्यावेळेस.
तुम्ही तसं बोललात की आम्हाला दुःख होतं, वाईट वाटतं. राग नाही येत, ती रागाच्या पलीकडची गोष्ट आहे, त्याला वाईट वाटणं म्हणतो आपण. असं कसं, तू असं नाही करायला पाहिजे रे, बाकीच्यांनी केलं म्हणजे उद्धवनीसुद्धा नाही म्हणायला पाहिजे. मला असं वाटतं की त्याची एक पातळी ठरवायला पाहिजे तुम्ही. आणि सरतेशेवटी आम्हाला तुमच्यापैकीच कोणाच्या तरी हातामध्ये एक निवडायला पाहिजे ना. दुर्भाग्यवश आम्ही कोणीतरी जे आहे तेवढी 5-7 जणं आहेत, त्याच्यापैकीच कोणतरी निवडणार, त्यांच्याच हातात आम्ही आमचं भवितव्य देणार. पण मग जर का तुम्ही करणार नसाल तर मात्र आम्ही ह्यावेळी याच्या पुढे एकत्र होऊन तुम्हाला जाब विचारणार, ह्याची खात्री बाळगा. कालपर्यंत आम्ही गप्प बसलो, पण आता नाही गप्प बसणार. तुम्ही बोललात की 45% मतदान नाही झालं त्याच्याबद्दल लोकांनी विचारलं पाहिजे किंवा विचार केला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का आता जे उमेदवारसुद्धा जे पुढे आले आहेत की ज्यांना उभं केलं आहे पक्षांनी, त्यातले अर्धे म्हणजे जर 7वी नापास आहेत किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, तर मग लोक त्यामुळेही एक बॅकफूटवरती असतात का वोट करताना? सांगतो त्याचेही नियम करायला पाहिजे. मिनिमम शिक्षण बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला त्याची आहे. राजकारण आणि आमचं ॲक्टिंग हे 2 असे प्रोफेशन आहेत की जिथे एज्युकेशन विचारत नाहीत. चला आमचं प्रोफेशनमध्ये आता मला इंग्लिश येत नाही ना, पण मला काही तुम्ही काही सोळावर नाही चढवणार, बरोबर की नाही. पण मी जनतेचा मक्ता नाही घेतलेला. तुम्ही ज्यावेळी राजकारणात येता तुम्ही मक्ता घेता, तुम्ही उत्तरदायी आहात. तुमचं एक मिनिमम एवढं शिक्षण पाहिजे. बाकी पिऊन व्हायला सुद्धा तुम्हाला काहीतरी शिक्षण मिनिमम लागतं. आणि तुम्हाला मंत्री व्हायला काही नाही चालत असं चालणार नाही. तर तिथे काहीतरी एक नियमावली पाहिजे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींना तिकीट देताच कामा नये. त्यांना जर का ते तुम्ही करत राहिलात तर मग काही दिवसानं हेच तुमच्या अंगावर बुमरँगसारखं येणार आहे. ह्याच्यानंतर म्हणजे तुम्ही सोशली खूप अवेअर असता, प्रत्येक गोष्टीचा स्टँड घेत असता, काही आपल्या आजूबाजूला घडत असतं, त्यावेळी तुम्हाला असं राजकारणात किंवा पॉलिटिक्समध्ये उतरायला आवडेल का, किंवा आम्ही बघू शकतो का तुम्हाला फ्युचरमध्ये? मला एक सांग की आज मी इथून जे बोलतो आहे, कुठल्याही पक्षाची मी मिराजदारी पत्करली नाही. त्यामुळे मी उद्धवशी पण असं बोलू शकतो आहे, फडणवीसांशी बोलू शकतो आहे, मी शरदरावांशी बोलू शकतो आहे. तर मला असं वाटतं की मी सोनियाजींशी मी ज्यावेळी दिल्लीला जातो मी त्यांच्याशी बोलतो. पण माझी कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्यामुळे मला हे सगळ्यांशी मला बोलता येतं की मला जे आवडलं ते मी आवडलं म्हणतो, जे हे मला नाही बरं वाटत, मला हे चुकीचं वाटतं ते मी बोलतो. ते तुम्हाला बोलता येणार नाही. पक्षाची मिराजदारी पत्करल्यानंतर माझ्या पक्षाचा जो धुरीण आहे, मुख्य आहे, त्यांनी चूक केलं तरीसुद्धा मला म्हणावं लागेल की नाही त्यांनी बरोबर केलेलं आहे. आणि जे मला जमणार नाही मी बोलणार नाही. मी लगेच म्हणणार की नाही हे चुकीचं आहे, मग मला काढून टाकतील. एक शेवटचा प्रश्न की आता 1 वर्षाच्या गॅपनंतर तुम्हाला आम्ही वेडिंग ॲनिव्हर्सरीमध्ये बघणार आहोत, तर पुढचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय असणार आहेत आणि तुम्हाला आम्ही फ्रिक्वेंटली जास्त बघणार आहोत का सिनेमांमध्ये? फ्रिक्वेंटली नाही, मी तुला तर खरंच सांगतो की मला आता जास्त स्वारस्य हे शेतकऱ्यांचं आणि जवानांचं. गेल्या ज्या वर्षामध्ये 417 आता आजपर्यंतच्या कालपर्यंतच्या आपल्या कॅज्युअल्टीज आहेत. 417 मुलं मेली आपली बॉर्डरवर. बरं, अघोषित युद्ध आहे हे. त्यामुळे तुम्हाला युद्धाच्या वेळी युद्ध ज्यावेळी डिक्लेअर होतं त्यावेळी तुम्ही जी आयुधं वापरता ती वापरता येत नाही. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला नाही वापरता येत. मॉर्टर आहे, अमुक आहे, तमुक आहे, एवढंच काहीतरी लिमिटेड ह्याच्यामध्येच त्यांना करावं लागतं आणि जास्तीत जास्त कॅज्युअल्टीज आहेत. तर मला असं वाटतं की त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण काहीतरी करावं. 2.5 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला नेऊन द्यायचं नमस्कार करून की बाबा तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आता 2.5 लाखानं काही त्यांचं सगळं होणार आहे अशातला भाग नव्हे, पण निदान यावेळी आमचा दुसरा जो मुलगा आहे, जी मुलं बॉर्डरवर उभी आहेत, तैनात आहेत, त्यांना ते दिसेल ना निदान आमच्या बलिदानानंतर आमच्या कुटुंबाविषयी देशातली लोक विचार करतात. हा एक आतमध्ये त्यांना खूप ताकद देणारा विचार आहे की नाही, असं नाही आहे की आमच्याकडे दुर्लक्ष आहे कोणाचं. तेवढंच फक्त जनरेट करण्यासाठी. आणि मग मी माझ्या खिशातून मी काहीतरी एक पैसे देईन, 50 लाख रुपये मी देईन. मग 9.5 कोटी राहिले. आणि ते शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षी 60 कोटी रुपये दिले आहेत लोकांनी. त्यामुळे 580 किलोमीटरचं एक्स्कवेशन गेल्या वर्षी केलेलं आहे आपण. तसं यावर्षीही देतील.
मी आपलं झोळी घेऊन फिरत असतो, मला पैसे देतात लोक. परदेशाहून आता आपल्याला खूप पैसे मिळतील. तुमच्याकडे काम करण्याची इच्छा असेल, चांगलं काहीतरी करायचे, लोक खूप देतात. लोकांना एक शाश्वती नसते की आपण दिलेले पैसे योग्य ठिकाणी पोचतील की नाही, म्हणून लोक थोडेसे साशंक असतात. अदरवाईज कोणाही आहे. अगं गेल्या वेळी भिकारीने सुद्धा 300 रुपये दिले होते. तो आणि म्हणाला मी भिकारी नाही आहे, माझ्या इथे खूप दैन्य आहे, त्यामुळे मी इथे शहरामध्ये हे करतो, पण माझ्यातर्फे हे 300. तर ही जी भावना आहे, कारण एखाद्या इंडस्ट्रियलिस्टनी 50 कोटी देणं किंवा 100 कोटी देणं, त्याच्यापेक्षा जनमानसातल्या अशा मंडळींनी सुद्धा 5, 50, 100 रुपये देणं, त्यामुळे ती चळवळ म्हणून रुजते आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण उद्या मी मरून जाणार, पण मी मेल्यानंतर ते तू सुरू ठेवायला पाहिजे, तू मेल्यानंतर ह्यांनी सुरू ठेवायला पाहिजे. ती अशी ही चेन राहील, कारण हे न संपणारे प्रश्न आहेत आणि ते करायलाच पाहिजे आपण. तुमच्या या सगळ्या कामाला आणि तुमच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.